कॉम्रेड लाल सलाम या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की सध्याच्या घडीला जे लोकांच्या मोबाईलवर मेसेज येतात महावितरण कंपनीकडनं MSCB कंपनीकडनं की तुम्ही 48 तासाच्या आत जर मीटर बदलले नाहीत तर सक्तीने मीटर बदलण्यात येतील। या गोष्टीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वसई तालुका कौन्सिलची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या कमिटीने ठरवलेलं आहे की संबंध तालुक्यातून लोकांच्या हरकती भरून घ्यायच्यात फॉर्म आणि त्या भरून झाल्यानंतर येत्या शनिवारी 27 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता विरार जकात नाका या ठिकाणीहून मोठ्या संख्येने संघटित होऊन एकत्रित जमून माढा MSCB कार्यालयावर भव्य असा आक्रोश मोर्चा विरोध मोर्चा काढणार आहोत आणि या मोर्चाच्या मार्फत महावितरण कंपनीला जाब विचारणार आहोत की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की कोणाच्याही घरावर स्मार्ट मीटर बसवत असताना जबरदस्तीने सक्तीने बसवलं जाणार नाही। मात्र ह्या ठिकाणी जबरदस्तीने आणि सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत, लोकांची इच्छा नाहीत। काही ठिकाणी आम्हाला असा अनुभव आलेला आहे, आमच्या सहकार्याने आम्हाला सांगितलं आहे की रात्री 10 वाजता 11 वाजता अचानक लाईट बंद होते, लाईट जाते बिल भरलं नाही तर। या ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की आमची लोक जेव्हा शेठ सावकारांकडे कंपनीमध्ये कामाला जातात तेव्हा बरोबर तारखेच्या तारखेलाच पैसे मिळत नाहीत। जर 1 तारखेला पगार होणार असेल तर 1 तारखेला पगार होत नाहीत आणि मग जर 10 तारखेपर्यंत पगार पेंडिंग राहिला तर मग बिल भरायचं कसं? ज्यांच्याकडे ऑनलाईन असेल ते रात्रीची बेरात्री ऑनलाईन भरू शकतात, परंतु या मोठ्या प्रमाणात लोकांवर अन्याय करणारं स्मार्ट मीटर आहे आणि हे स्मार्ट मीटर अदानीचं आहे, जे अदानीच्या दावणीला बांधण्याचं काम सरकार करत आहे। संबंध देश विकण्याच्या मार्गावर लावलेला आहे, रेल्वे विकली, आता स्मार्ट मीटर बसवून MSCBचं सुद्धा खाजगीकरण करण्याचं काम चालू आहे। याला आमच्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने कडाडून विरोध करण्यात येत आहे। त्याचबरोबर स्थानिक लेवलच्या ज्या मागण्या आहेत की आता पावसाळा येईल, ह्या पावसाळ्यामध्ये रात्री बेरात्री अचानक पद्धतीने लाईट जाते, आम्हाला सरकारला सांगायचं आहे की जशा प्रकारे तुम्ही बिल भरलं नाही तर तिथे बसल्या बसल्या रिमोटवर आमची लाईट बंद करतात, त्याचबरोबर जर कुठे काही प्रॉब्लेम झाला आणि लाईट गेली तर तशाच पद्धतीने तुम्ही लोकांना सोयी पुरवण्याचा काय कार्यक्रम आखलेला आहे। त्याचबरोबर अद्याप स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा कित्येक आदिवासी समाज हा शेठ सावकारांच्या वाडीमध्ये राहतोय, सरकारी जमिनीवर राहतोय आणि त्यांना अद्यापपर्यंत वीज कनेक्शन देण्यात आलेलं नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींना स्थानिक मागण्यांना सुद्धा आम्ही घेऊन येत्या 27 तारखेला शनिवारी भव्य असा विरोध मोर्चा महावितरण कार्यालयावर काढणार आहोत आणि फक्त वसईमध्ये नाही तर संबंध देशभरामध्ये सर्व कम्युनिस्ट पक्षांनी ह्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध केलेला आहे। वसई तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की हा प्रश्न फक्त आमचा नाही, हा सर्वांचा प्रश्न आहे। सर्वांनी मोठ्या संख्येने दुपारी 12 वाजता जकात नाका या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये सामील होऊन आपला दबाव सरकारवर निर्माण केला पाहिजे आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे। ज्या लोकांच्या घरांना स्मार्ट मीटर बसवलेलं आहे ते सुद्धा काढण्याचं काम आपण ह्या मोर्चाच्या मार्फत करणार आहोत। एवढंच बोलतो, इथंच थांबतो। इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम।